हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 11. इन अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल टू ॲडजसंट अँगल्स आर 40 डिग्री अँड π/3 रेडियन. फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्रीज. तर बघा, त्यांनी एक क्वाड्रिलॅटरल दिला आहे आणि कसा दिला आहे क्वाड्रिलॅटरल, तर सायकलिक दिला आहे. बघा, सुरुवातीला आपण डायग्राम काढूया. सायकलिक क्वाड्रिलॅटरल कसा काढूया आपण, हे पहा, एक सर्कल घेऊ आपण आणि या सर्कलमध्ये क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू आपण. सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हटल्यानंतर हे पहा असा असेल तो, याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल. एकच मिनिट फॅन बंद करू आपण म्हणजे आवाज येणार नाही. बघा, सायकलिक क्वाड्रिलॅटरलला नाव देऊ आपण ABCD. आता ह्या सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे दोन अँगल माहीत आहेत आपल्याला. एक किती, 40 डिग्री. हा घेऊया 40 डिग्री. इन अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल टू ॲडजसंट अँगल्स आर, ॲडजसंट म्हणजे शेजारचे, आणि हा घेऊया आपण π/3 रेडियन. फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्रीज. आता जे राहिलेले दोन आहेत ते आपल्याला अँगल फाइंड करायचे, अँगल ए आणि अँगल सी. आता एक कसे फाइंड करायचे बघा, इथं म्हणू आपण इन सायकलिक क्वाड्रिलॅटरल ABCD अँगल, मेजर अँगल, डायरेक्ट मेजर अँगल आपण ह्याला B म्हणूया. मेजर अँगल B इज इक्वल टू किती, 40 डिग्री. मेजर अँगल D इज इक्वल टू, D काय आहे, π/3 रेडियन आहे. आता रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करू आपण. π/3ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 180/π ने, म्हणजे हा डिग्रीमध्ये जाईल. पाय कॅन्सल, 3×18 आणि हा 0 म्हणजे 60 डिग्री. हा किती डिग्री, तर 60 डिग्री. हा 60 डिग्री. आता उरलेले दोन अँगल काढायचे आहेत आपल्याला. आता उरलेले दोन अँगल काढण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, कशाची, सायकलिक क्वाड्रिलॅटरलची. तर सायकलिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल काय असतात, सप्लिमेटरी असतात. आपण असं म्हणूया, इन सायकलिक क्वाड्रिलॅटरल सम ऑफ अपोजिट अँगल्स किंवा अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी असं म्हणू शकतो. म्हणजे त्यांची सम केली तर 180 असते. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी. दॅट इज मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C. हे पहा, एकमेकाचे अपोजिट अँगल आणि त्यांची सम किती भरायला पाहिजे, 180 डिग्री भरायला पाहिजे. आता मेजर अँगल B माहिती आहे आपल्याला. मेजर अँगल B काय आहे, 40 डिग्री प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. प्लसचा 40 डिग्री राईट साईडला गेल्यावर मायनसचा होईल. मेजर अँगल C इज इक्वल टू 180मधून 40 सबस्ट्रॅक्ट जर केलेत किती राहतील, 140 डिग्री. हा भेटला मेजर अँगल C. किती भेटला, 140 डिग्री. आता मेजर अँगल A काढूया. परत तीच प्रॉपर्टी, इन अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी. म्हणजेच काय, तर अपोजिट अँगल मेजर अँगल A प्लस मेजर अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता आपल्याला मेजर अँगल A काढायचं, त्यासाठी D माहिती आहे. D किती, 60 डिग्री. तर मेजर अँगल A प्लस 60 डिग्री. मेजर अँगल Dच्या जागेवर आपण 60 डिग्री पुट केलं, इज इक्वल टू 180. मेजर अँगल A इज इक्वल टू 180 प्लसचा 60 डिग्री राईट साईडला मायनसचा होईल. मेजर अँगल A इज इक्वल टू 60, 70, 80 म्हणजे 120 डिग्री. तर हा भेटला मेजर अँगल A. किती भेटला, 120 डिग्री. तर कशामध्ये विचारले, इन डिग्रीज. हा डिग्रीमध्येच विचारलं होतं. झाले फाइंड. एक भेटला 140 डिग्री आणि दुसरा भेटला 120 डिग्री. इट इज व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा, क्वेश्चन नंबर 12 नंबरचा क्वेश्चन असा आहे, वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर्स 2π/5 रेडियन अँड द मेजर्स ऑफ अदर 3 अँगल्स आर इन द रेशो 2:3:4. फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज अँड रेडियन्स. तर त्यांनी क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल दिलेला आहे. चला, एक क्वाड्रिलॅटरल आपण ड्रॉ करूया. पहा, हा एक क्वाड्रिलॅटरल घेऊ आपण. दिस इज क्वाड्रिलॅटरल ABCD. मग ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये त्यांनी एक क्वाड्रिलॅटरल दिला आहे, काय, 2π/5 रेडियन. आणि बाकीचे आपल्याला विचारलेत, परंतु बाकीचे काय दिलेले आहेत, ते रेशो दिलेले आहेत. जे दिलेलं आहे ते घेऊ आपण. बघा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD मेजर अँगल A इज इक्वल टू काय, 2π/5
5 रेडियन हा अँगल दिलेला आहे त्यांनी. ह्याला आपण डिग्रीमध्ये घेऊन जाऊ. 2π/5ला 180/πने मल्टिप्लाय केलं की तो कशामध्ये जातो? डिग्रीमध्ये. पाय कॅन्सल. 5 त्रिक 15, 16 17 18 3 30, 5 30 इज इक्वल टू 2 × 36 किती? 6 2 12 2 1 3 2 6 1 7 72 डिग्री. मेजर अँगल ए 72 डिग्री. आता बाकीचे काय दिले? तर रेशो दिलेले आहेत बघा. अदर 3 अँगल्स आर इन द रेशो. आता त्यांचा एक कॉमन मल्टिपल कन्सिडर करू आपण. लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल ऑफ 3 angles are in the ratios 2:3:4. ह्या रेशोचा आपण x एक कॉमन मल्टिपलमध्ये घेतला. मग ते अँगल असे घेऊ शकतो आपण. देअरफॉर मेजर अँगल बी इज इक्वल टू 2x. मेजर अँगल सी इज इक्वल टू 3x. मेजर अँगल डी इज इक्वल टू 4x. आता पहा क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी सांगतोय मी. सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची सम केली तर किती भरते? 360 डिग्री भरते. मग ह्या प्रॉपर्टीनुसार असं लिहू शकतो आपण. मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी प्लस मेजर अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. आता ह्या प्रॉपर्टीचा यूज करून मेजर अँगल ए काय आपण फाइंड केले डिग्रीमध्ये? 72 डिग्री प्लस मेजर अँगल बी काय? मेजर अँगल बी 2x. मेजर अँगल सी 3x. मेजर अँगल डी 4x इज इक्वल टू 360 डिग्री. आता ह्यांची जर सम केली तर किती भरण? 3 2 5 4 9 9x इज इक्वल टू 360 डिग्री. हा 72 डिग्री प्लसचा राईट साईडला गेल्यावर मायनसचा होईल. -72 डिग्री. नाव हेअर एक्स इज इक्वल टू 0मधनं 2 जात नाहीत म्हणजे 10मधनं 2 गेले 8. 16मधनं कॅरी दिला इथं 8 झाले 8. 2मधनं 3मधनं 1 गेला 2 म्हणजे 288 डिग्री. आता हा 9 इकडं मल्टिप्लाय इकडं डिवाइड होईल. ही सबस्ट्रॅक्शन केली 288 आली आणि हा 9 इकडं डिवाइड झाला. एक्स इज इक्वल टू भाग जाईल का? मला वाटतं 8 8 16 17 18 9ने देऊन बघू आपण. 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 आणि 1 28 18 9 2 18 गेला 32 डिग्री. एक्सची व्हॅल्यू काय आली? 32. आता एक्सची व्हॅल्यू 32 इथं पुट केली की आपल्याला प्रत्येक अँगल भेटेल. मग बघा मेजर अँगल बी इज इक्वल टू 2x. मग एक्सच्या जागेवर काय पुट करणार आपण? 32 इज इक्वल टू किती? 2 2 4 3 2 6 64 डिग्री. त्याच्यानंतर मेजर अँगल सी इज इक्वल टू 3 × 32 3 2 6 3 3 9 96 डिग्री. देन मेजर अँगल डी इज इक्वल टू 4 × x. व्हॉट इज x? 32 इज इक्वल टू 4 2 8 4 3 12 128 डिग्री. आता आपण डिग्रीमध्ये मेजर केले पण त्यांनी फक्त डिग्रीमध्येच नाही तर रॅडियनमध्ये पण विचारले. आता ह्यांचं कन्व्हर्जन आपण रॅडियनमध्ये करूया. बघा इन रॅडियन सुरुवातीला 64 डिग्री इज इक्वल टू 64 × π/180. हा झाला रेडियन. π/180 ने मल्टिप्लाय केला की मग पहा हे डिवाइड करून घेऊ. 6 4 10 म्हणजे आपण किती देऊया? 4 ने जाईल का? 4 ने जाईल मला वाटतं. 4 1 4 5 6 2 24 4 4 5 4 7 24 4 चूक 16 17 18 20 4 5 20. अजून कशाने जाईल का? नाही. मग लिहूया डायरेक्ट आपण 16 π/45 रेडियन. आणि पुढं अजून भाग 4ने तर नाही जात, 3ने नाही जात, 2ने नाही जात, राहू द्या तसंच. मग त्याच्यानंतर 96 डिग्री इज इक्वल टू 96 × π/180 रेडियन इज इक्वल टू 3ने जाईल 3 त्रिक 9 3 2 6 3 चौक 12 3 5 3 6 18. पुन्हा किती जाईल? 3 2 2ने जाईल 2 16 32 2 त्रिक 6. पुन्हा 2ने जाईल 2 8 16
बे 15 30 म्हणजेच 8 पाय अपॉन 15 रेडियन. 8 पाय अपॉन 15 रेडियन. त्याच्यानंतर 128 डिग्री 128 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. 8 9 10 11 कितीने भाग जाईल? 4ने देऊया. 4 त्रिक 12 4 दोन्ही 8 4 चौक 16 17 18 4 पंचे 20. पुन्हा जाईल का भाग? नाही जायचा. 32 पाय अपॉन 45 रेडियन. चेक करू आपण रेडियनमध्ये बरोबर आलं का तर. हां, तर रेडियनमध्ये काय आलं पहिलं? 16 पाय अपॉन 45. यस. त्याच्यानंतर सेकंड नंबर 8 पाय अपॉन 15 रेडियन. बरोबर. त्याच्यानंतर 32 पाय अपॉन 45 रेडियन. करेक्ट आहे. हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. तर बघा, आपण दिलेला क्वाड्रिलॅटरल डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये मेजर केला. हे डिग्रीमध्ये आणि हे रेडियनमध्ये. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा क्वेश्चन नंबर 13 क्वेश्चन काय दिलेला आहे? फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन. आता नेमकं पेंटॅगॉन म्हणजे काय, हेक्झॅगॉन म्हणजे काय, सेप्टॅगॉन म्हणजे काय आणि ऑक्टॅगॉन म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो मी. तर बघा, पेंटॅगॉन म्हणजे ज्याच्या 5 साईड आहेत त्याला पेंटॅगॉन म्हणायचं. हेक्झॅगॉन म्हणजे ज्याच्या 6 साईड आहेत त्याला हेक्झॅगॉन म्हणायचं. सेप्टॅगॉन कशाला म्हणायचं? ज्याच्या 7 साईड आहेत त्याला सेप्टॅगॉन म्हणायचं. आणि ऑक्टॅगॉन कशाला म्हणायचं? ज्याच्या 8 साईड आहेत त्याला ऑक्टॅगॉन म्हणायचं. मग बघा, पहिली डायग्राम काढून देतो, नंतर प्रत्येकाची डायग्राम काढत बसायची गरज नाही. तर एक पेंटॅगॉन काढतो मी. दिस इज अ पेंटॅगॉन. 1 2 3 4 आणि 5. हा पेंटॅगॉन आहे, म्हणजे याला 5 साईड आहेत. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय? फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर्स ऑफ एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल. आता शब्द इथं एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल. मी जर हा एक्सटेंड केला पुढं, तर हा बाहेरून तयार होणारा अँगल म्हणजे एक्सटेरियर अँगल आहे. कोणता अँगल आहे? एक्सटेरियर. हा अँगल कोणता आहे? एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर. आणि हे जो आतून तयार होतो त्याला म्हणायचं इंटेरियर अँगल. कोणता? इंटेरियर अँगल. मग अशा प्रत्येक ठिकाणी मी जर एक्सटेंड केली ही लाईन, तर हा एक्सटेरियर अँगल, हा इंटेरियर अँगल. ही एक्सटेंड केली तर हा एक्सटेरियर अँगल, हा इंटेरियर अँगल. एक्सटेंड केली तर हा एक्सटेरियर अँगल, हा इंटेरियर अँगल. एक्सटेंड जर केली मी पुन्हा ही लाईन, तर हा एक्सटेरियर अँगल, हा इंटेरियर अँगल. ओके. मग बघा, आता पेंटॅगॉन घेऊ पहिल्यांदा सोल्युशन काढताना. आपण काय घेतला? समजा पेंटॅगॉन. पेंटॅगॉन. आता पेंटॅगॉन म्हणलं की नंबर ऑफ साईड्स. नंबर ऑफ साईड्स किती? 5. तसंच नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 5. आणि सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स. सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 360 डिग्री. तर ह्या पेंटॅगॉनच्या एक्सटेरियर अँगलची सम केली तर 360 भरते. ही एक प्रॉपर्टी. आता त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक एक्सटेरियर अँगल काढायचा आहे. मग ते अँगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. तो फॉर्म्युला असा आहे, ईच एक्सटेरियर अँगल. ईच एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 360 अपॉन नंबर ऑफ साईड्स. नंबर ऑफ साईड्स. ह्या फॉर्म्युल्याने आपण प्रत्येक एक्सटेरियर अँगल फाइंड करू शकतो. 360 अपॉन नंबर ऑफ साईड्स किती? 5 आहेत. चला डिवाइड करू. कितीने भाग जाईल? 5ने जाईल ना. 5 7 35. एक राहिला 0. 5 2 10 म्हणजे 72 डिग्री. तर प्रत्येक एक्सटेरियर अँगल काय येणार आहे इथं? 72 डिग्री येणार आहे प्रत्येक एक्सटेरियर अँगल. आता एक्सटेरियर अँगल काढला की इंटेरियर पण काढता येतो. आणि त्यांनी विचारले पहा, एक्सटेरियर अँगल काढा आणि कसे काढा? डिग्री आणि रेडियनमध्ये काढा. चला लगेच याला रेडियनमध्ये कन्वर्ट करू. एक्सटेरियर अँगल किती आला आहे? 72 डिग्री. याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय आपण 180ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हा रेडियनमध्ये जाईल. 7 8 9 म्हणजे 3ने भाग जाईल. 3 2 6 7 12 3 चौक 12 3 6 18 0. पुन्हा किती 12 जाईल? 12 2 24 12 म्हणजे 60. म्हणजे 2 पाय अपॉन 5 रेडियन. 2 पाय अपॉन 5 रेडियन. रेडियनमध्ये गेला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय? एक्सटेरियर अँगल भेटला, परंतु इंटेरियर पण विचारले. मग बघा, हा एक्सटेरियर अँगल आहे आणि इंटेरियर अँगल आहे. हे दोन्हीचा मिळून असा स्ट्रेट अँगल तयार होतो. हे असा पूर्ण.
तर स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो 180चा. म्हणजे एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल केलं तर 180 भरतो. मग त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला इंटेरियर अँगल काढता येईल. सिन्स काय म्हणणार आपण एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला एक्सटेरियर अँगल माहिती आहे. एक्सटेरियर अँगल किती निघाला आपला 72 डिग्री प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा इंटेरियर अँगल ॲज इट इज ठेवू आपण. इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री प्लसचा 72 डिग्री राईट साईडला गेल्यावर काय होईल मायनसचा होईल. -72 डिग्री. ही जर सबस्ट्रॅक्शन केली तर काय भेटेल बघा. 0मधनं 2 जातात का नाही. मग 10मधनं 2 गेले 8 7 आणि 8 झाले. मग परत 8मधनं 8 गेले 0 1 लावून ॲज इट इज. म्हणजे 108 डिग्री भेटला इंटेरियर अँगल. आता याला रेडियनमध्ये पण घेऊन जाऊ आपण. इन रेडियन 108 इंटू पाय आपण 180ने मल्टिप्लाय करू आपण. कितीने भाग जाईल चला 2 ने 2 बे 5 10 बे 4 8 92 18 पुन्हा कितीने जाईल मला वाटतं पुन्हा 3ने जाईल की 9ने जाईल. 9 9 2 18 7 9 4 3 9 55 9 54 9 54 9 1 9 पुन्हा 2ने जाईल. 3 2 6 बे 6 बे 5 10 म्हणजेच 3 पाय आपण 5 रेडियन. 3 पाय आपण 5 रेडियन. सिंपल आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी सिंपल. हां आता हेक्झॅगॉन काढूया आपण. बघा हेक्झॅगॉन आता डायग्राम काढत नाही प्रत्येक वेळेस. हेक्झॅगॉन म्हटलं की 6 साईड येणार त्याला 6 एक्सटेरियर अँगल येणार. डायरेक्ट क्वेश्चन घेतो आता मी. बघा काय घ्यायचं आता आपल्याला सेकंड नंबर हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हटलं की नंबर ऑफ साईड 6 नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल 6 आणि सम ऑफ एक्सटेरियर अँगल 360 डिग्री. ईच एक्सटेरियर अँगल काढायचा असेल तर 360 आपण नंबर ऑफ साईड्स हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग बघा 360 अपॉन नंबर ऑफ साईड किती 6 6 1 6 6 6 36 आणि 0 म्हणजे 60 डिग्री. 60 डिग्री देईल. आता याला रेडियनमध्ये पण लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 60 डिग्रीला रेडियनमध्ये कसं लिहितात तर पाय अपॉन 3 रेडियन असं लिहितात. आता 0 to 90 डिग्रीपर्यंतचे सगळे रेडियनचे पार्ट करून टाका. 60 डिग्रीला आपल्याला माहिती आहे पाय अपॉन 3 रेडियन असं लिहितात. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता हे झालं रेडियनमध्ये. आता एक्सटेरियर अँगल भेटला पाय अपॉन 3 म्हणजे 60 डिग्री. पण आता इंटेरियर काढायचं आहे ना. इंटेरियर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180. मग किती एक्सटेरियर अँगल 60 डिग्री प्लसचा 60 डिग्री राईट साईडला गेल्यावर मायनसचा होईल. मग 180मधनं 60 गेले किती राहिले 60 70 80 म्हणजे 120 डिग्री राहिले. आता 120ला पण आपण रेडियनमध्ये घेऊन जाऊ. मग बघा 120 इंटू पाय अपॉन 180 म्हणजे हा जाईल रेडियनमध्ये. 0 0 कॅन्सल 6 6 1 6 12 6 18 म्हणजेच 2 पाय अपॉन 3 रेडियन हा गेला रेडियनमध्ये. अशाच पद्धतीने आपण आता सेप्टॅगॉन बघूया. तर बघा सेप्टॅगॉन थर्ड नंबर काय सेप्टॅगॉन म्हणलं की नंबर ऑफ साईड किती 7 नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल किती 7 आणि सम ऑफ एक्सटेरियर अँगल किती तर 360 डिग्री. मग आता आपल्याला ईच एक्सटेरियर अँगल फाइंड करायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे 360 अपॉन नंबर ऑफ साईड्स. 360 अपॉन नंबर ऑफ साईड्स किती तर 7 आहेत नंबर ऑफ साईड. आता हे भाग जाईल का 7 नाही राहू द्या ॲज इट इज. फक्त याला रेडियनमध्ये घेऊन जाऊ. डिग्रीमध्ये ॲज इट इज ठेवू रेडियनमध्ये घेऊन जाऊ. तर बघा आता ह्याला आपण रेडियनमध्ये घेऊन जाऊया. असंच ठेवलं आपण काय एक्सटेरियर अँगल 360 अपॉन 7 ॲज इट इज ठेवलं. परंतु आता ह्याला रेडियनमध्ये पण घेऊन जायचं आहे. रेडियनमध्ये घेऊन जाण्यासाठी 360 अपॉन 7ला कशाने मल्टिप्लाय करावं लागतं पाय अपॉन 180ने म्हणजे हा जातो रेडियनमध्ये इज इक्वल टू कितीने भाग जाईल 0 0 कॅन्सल 18 1 18 18 2 36 म्हणजे 2 पाय अपॉन 7 रेडियन. इट इज अ व्हेरी सिम्पल. आता इंटेरियर अँगल काढायचा. इंटेरियर अँगल काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180. ह्याच्यात एक्सटेरियर अँगल माहिती आहे आपल्याला. एक्सटेरियर अँगल किती फाइंड केलेला आहे आपण डिग्रीमधला घेऊ 360 अपॉन 7 डिग्री.
आता हा प्लसचा 360/7 राईट साईडला गेल्यावर मायनसचा होईल, -360/7. आता ही सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण. सबस्ट्रॅक्शन कशी करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 7 0 0 8 7 56 6 5 आले 7 1 7 7 5 12 मायनस 360 1 360 डिवायडेड बाय 1 × 7 7. 1260मधनं 360 गेले, किती राहिले? 900 का? 0 0 0 6मधनं 6 गेले 0, 12मधनं 3 गेले 9. हा झाला डिग्री. 900 डिवायडेड बाय 7 डिग्री. आता ह्याला रेडियनमध्ये घेऊन जायचं आहे. मग परत 900/7ला मल्टिप्लाय करायचं π/180ने. ह्याने मल्टिप्लाय केले तो रेडियनमध्ये जाईल. 0 0 कॅन्सल. 8 1 8 8 36 8 54 8 74 18 590 म्हणजे 5π/7 रेडियन. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर आपण डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये कन्वर्जन केलं सेप्टॅगॉनचं. आता ऑक्टॅगॉन काढूया आपण. तर बघूया आता ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉन म्हणजे किती? नंबर ऑफ साईड 8. नंबर ऑफ साईड 8, त्याला ऑक्टॅगॉन म्हणायचं. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल 8. सम ऑफ एक्सटेरियर अँगल 360. तर ऑक्टॅगॉनच्या प्रत्येक अँगलची एक्सटेरियर अँगलची सम केली 360 भरते. ईच एक्सटेरियर अँगल 360 नंबर ऑफ साईड्स. तर हा फॉर्म्युला आहे आपला एक्सटेरियर अँगल काढण्यासाठी. तर बघा मग 360 नंबर ऑफ साईड किती? 8. कितीने भाग जाईल? 4ने. 4 2 8 4 8 32 4 9 36 आणि हा 0 म्हणजे 90 डिवायडेड बाय 2. परत मला वाटतं 2ने जाईल. 2 चोक 8 आणि 2 पंचे 10 45 डिग्री. तर ईच एक्सटेरियर अँगल भेटला 45 डिग्री. पण ह्याला रेडियनमध्ये पण लिहायचं आहे. मग 45 डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर π/180ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे हा जाईल रेडियन. आणि हे जर सॉल्व केलं तर काय भेटेल? 9 1 9 2 18 9 3 9 चोक 9 5 45 9 2 18 आणि हे 0 5 1 5 5 चोक 20 म्हणजे π/4 रेडियन. 45 डिग्रीला π/4 रेडियनमध्ये लिहितात, हे तुम्हाला माहिती आहे. आता सिन्स एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. तर आपल्याला काढायचं आहे आता इंटेरियर अँगल. मग त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे? तर एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180. तर एक्सटेरियर अँगल आपण फाइंड केलेला आहे. एक्सटेरियर अँगल काय आहे? 45 डिग्री. इंटेरियर अँगल ॲज इट इज 180 ॲज इट इज. प्लसचा 45 डिग्री राईट साईडला गेल्यावर मायनसचा 45 डिग्री होईल. आता हे जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय भेटेल? बघा 0मधनं 5 जातात का नाही? म्हणजे 10मधनं 5 गेले 5, 8मधनं 5 गेले कारण की कॅरी दिलेला इथं दिला म्हणजे 5 झाले. 5 6 7 8 3 राहिले आणि 1 ला 135 डिग्री. परंतु ह्याला पण रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण की आपल्याला काय विचारलं आहे? डिग्री आणि रेडियनमध्ये काढा, म्हणजे ह्याला पण रेडियनमध्ये घेऊन जायचं आहे. 135 × π/180ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे रेडियनमध्ये जाईल. 5 6 3 9 म्हणजे कितीने? 9ने भाग जाईल. 9 1 9 9 2 9 1 9 9 10 4 राहिले 5 9 5 45 9 2 18 पुन्हा 5ने जाईल. 5 3 15 5 चौक 20 म्हणजे काय येईल? तर 3π/4 रेडियन. 3π/4 रेडियन. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 13 पण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 14 आपण नेक्स्ट 14 आणि त्याच्या पुढचे काही क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांना पण किंवा कॉलेजच्या ग्रुपवर या चॅनलला शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्याचा फायदा होईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला अपडेट येईल, की म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की हा व्हिडिओ अपलोड झाला म्हणून, म्हणजे पाहण्यासाठी तुम्हाला. आणि नंबर ऑफ पार्ट आहेत तर 1 बाय 1 पार्ट बघायचे. आणि परत क्लॅरिटी नसेल तर तुम्हाला तिथंच व्हिडिओला यूट्यूबवर साईडला सेटिंग बटन असतं, तिथं क्लिक करायचं आणि त्यातली HD क्वालिटीला क्लिक करून क्वालिटी वाढवायची. जर क्वालिटी दिसत असेल तर ॲज इट इज बघितलं तरी चालतं आहे. थँक्यू.